तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तोसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज नवीन व्लॉग्स. कराडमध्ये कडक ऊन असताना पाटणमध्ये आपल्या जोरदार पाऊस पडत आहे. ही एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि जोरदार असा पाऊस पाटण, कोयना तसेच संपूर्ण पाटण तालुक्यात, कोकणमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार असा पाऊस या 2 दिवसात झालेला आहे. काल आणि परवा, काल आणि आज असा 2 दिवस जोरात पाऊस झालेला आहे. त्यामुळे आता सध्या तर आपल्या भागामध्ये पेरणीसाठी लोकांची घाई गडबड सुरू झालेलं आहे. पावसाचं एक चित्र तुम्ही पाहू शकता. एकदम असा जोराचा पाऊस, सकाळ, दुपार, संध्याकाळ असा 3 वेळ भरपूर असा जोमामध्ये पाऊस सुरू आहे. आणि या पावसामुळे नक्कीच शेतकरी तसेच लहान मोठे आणि सर्व प्रकारचे लोक आनंदी आणि खुश झालेला आहे. हा कोयनेचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हा रोड कोयना डॅम तसेच घाटमाता, ओझरडे धबधबा येथील व्ह्यू तुम्ही पाहू शकता. सुंदर असा नजारा पाहण्यासारखा असतो. या दिवसामध्ये जेव्हा भरपूर पाऊस असतो तेव्हा ओझरडा धबधबा आपल्या पूर्ण क्षमतेने व्हायला लागतो आणि एक प्रकारचं सुंदर असा नजारा, निसर्ग हिरवा शालू घालून नटलेला आहे असा हा सुंदर एकंदरीत नजारा होतो. आणि आता पावसाची 2 दिवस कालान आज जोरदार असल्यामुळे तुम्ही पाहू शकता ओझरडे धबधबा भरभरून वाहत आहे. पहिला एकच, आता तिन्ही बाजूंनी धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. आणि कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात पण मोठा वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते. 9 TMC असणारा हा पाणीसाठा आता आज आलेल्या वृत्तानुसार 14 TMC पर्यंत जाऊन पोचलेला आहे. ही एक आनंदाचीच गोष्ट म्हणावी लागेल, कारण एक वेळ होती की पाऊस नव्हता तर 9 TMC पर्यंत पाणी आलेले होते. आणि आज आलेल्या अहवालानुसार 14.97% म्हणजे जवळपास 15 TMC पर्यंत ते पाणी आता कोयना धरणामध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली गोष्ट आहे. आणि शेतकरी वर्ग आपला सध्या खुश आहे. पेरणीला वगैरे सुरुवात झालेली आहेत. ज्यांच्याकडे पाणी होतं त्या लोकांनी आधीच पेरणी करून ठेवलेली होती. त्यांना पण एक चांगली आणि आनंदाची, आणि त्यांच्या आनंदामध्ये नक्कीच आपण सर्व सहभागी आहोत. आणि पाहू शकता संध्याकाळच्या वेळेला पावसाची गती आणखी वाढलेली पाहायला मिळालेली आहे. आणि पूर्ण पाटण तालुक्यामध्ये सध्या पाऊस भरभरून आणि मनसोक्त वाहत निघालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि साईडपट्टीचं काम जे झालेलं आहे रस्त्याचं पाटण शहरामध्ये, अवजड वाहने चालवताना थोडी काळजी घ्या, कारण रात्री एक गाडी अडकून बसली. थोडी रस्त्याच्या पट्टीनं ही गाडी तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये. रस्त्याच्या पट्टीवरून थोडी आत घालायला गेले आणि पावसाच्या ह्याच्यामुळे जमीन आत्ता नवीन माती वगैरे हातरलेली आहे आणि गाडी अडकली. त्यामुळे JCB आणायला लागला. आणि हा धो पडणारा पाऊस तुम्ही पाहू शकता. आणि पाटण तालुक्यातील पावसाचा आपल्याला प्रमाण माहीत आहे. ट्रॅक्टरनं ओढण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टरनं काय निघाली नाही. आणि नंतर JCB वगैरे बोलवून गाडी चिखलात अडकलेली होती आपल्या दुकानापाशी.
ती नंतर काढण्यात यश आलं असा हा एकंदरीत त्यामुळे गाड्या अडकण्याचं प्रमाण चिखलामध्ये सध्या जास्त आहे, त्यामुळे काळजी घ्या. हे पाहू शकता तुम्ही पावसाचं चित्र. पाऊस आपल्या फुल मोडमध्ये आहे आणि लवकरच आपलं कोयना धरण भरो ही आपण इथे इच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि ही साईडपट्टीची रस्त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता. एकच पाऊस झालेला आहे, पण साईडपट्टीला सगळा चिखल आणि गाड्या अडकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे वाहने सावकाश चालवा. थँक्यू, आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या मित्रांनो.